लहानपणी ही कच्च्या कैरीची कँडी आपण सर्वांनीच खाल्ली आहे. आठवते का? आज तीच कँडी घरच्या घरी बनवतोय. आणि ही कँडी तुम्ही फ्रीजशिवाय महिनोन स्टोअर करून ठेवू शकता. बनवायला अगदी सोपी. सीझन संपायच्या आधी कैऱ्या आणा आणि ही कच्च्या कैरीची कँडी जरूर बनवा. चला मग बघूया कशी बनवायची तर. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग बघूया ही कच्च्या कैरीची कँडी बनवायची तरी कशी. सर्वात आधी कैरी घेताना जी आपण लोणच्यासाठी वापरतो त्या कैऱ्या घ्या. म्हणजे त्या कैऱ्या कडकही असतात आणि आंबटही. त्यामुळे ही कँडी छान लागते खायला. बरं, साल काढून घ्यायची. दोघी कैऱ्यांची मस्त स्वच्छ धुवून पुसून साल काढून घेतलेली आहे. आता ज्या साईजमध्ये तुम्हाला हवं आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी थोड्याशा लांबच फोडी करून घेणार आहे. चिरणार आहे त्यांना तसंच लांब आणि थोडंसं मधून एक कट मारून घेणार आहे. बस या साईजमध्ये मी सर्व फोडी कापून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला मोठ्या ठेवायच्या असतील लांब तुम्ही तशा ठेवल्या तरी चालतील. फोडींनी काही फरक पडत नाही. फक्त दिसायला आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायला इझी पडतात. नंतर आपण इथे ठेवली एक कढाई. त्यामध्ये टाकायचं आता पाणी. कैरीच्या फोडी पाण्यात बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ. आता फोडी टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि आता हे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. जास्त गाढ होईल इतपत असं शिजवू नका. फक्त थोडीशी हलकी मऊ लागायला लागली ना कैरी तर लगेच पाण्यातून आपल्याला काढून घ्यायची. इथं बघू शकता मी दाखवले तुम्हाला. आता एवढंच आपल्याला शिजवायचं आहे आणि आता पाण्यातून काढून घ्या कैरी. आणि आता ही कैरी आपण काढल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करायची आहे. तर या फोडी थंड झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये टाकून आपल्याला यामध्ये टाकायची आहे 1 वाटी साखर. 2 कैऱ्यांसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. एवढीशी आपल्याला पुरे. म्हणजे जास्त पण गोड होत नाही आणि जास्त पण असं आंबट लागत नाही. साखर आता आपण चांगली वर खाली करून एकत्र करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये टाकतेत मी ग्रीन फूड कलर. फूड कलर आवडत असेल तरच टाका. नाही टाकला तरी काही हरकत नाही आहे. त्याने काहीच फरक पडत नाही. फक्त दिसायला छान दिसतं. आता यावरती झाकण ठेवून एक पूर्ण रात्र आपल्याला हे असं साईडला ठेवून द्यायचं आहे. इथे बघू शकता आपण आता सकाळी चेक करतोय तर आपल्या फोडी पाकात छान मुरलेल्या आहेत. जास्त गोड पण नाही आणि जास्त आंबट पण नाही. असं योग्य ते प्रमाण आहे. मी खाऊन बघितलेलं आहे. खूप टेस्टी झाली होती. अशी पण खायला छान लागते. पण ती सुकवल्यानंतर आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल म्हणून आपल्याला स्टोअर करायची आहे. आता हे एका ताटामध्ये आपल्याला पसरवून आपल्याला उन्हात सुकवायची. 1-2 दिवस लागतात. आणि जो पाक उरलेला आहे तो एका बरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही त्याचं सरबत वगैरे बनवू शकता. खूप छान लागतं सरबतसुद्धा. फोडी कापताना जरा जाडसरच कापायच्या. आता पाकात मुरल्यानंतर बघू शकता त्यांची साईज कमी झालेली आहे आणि सुकल्यानंतर ते थोड्याशा अजून आकसतील. आता या फोडी आपल्याला 2 दिवस कळकळीत उन्हात सुकवायच्यात. फार जास्त पण कडक करू नका. थोड्याशा नॉर्मल ओलसर राहू द्या. बघू शकता सुकल्यानंतर आपण फोडी काढून घेतोय. मस्त छान सुकलेल्या आहे. जास्त कोरड्या पण नाही आणि जास्त ओलसर पण नाही. अशा सुकवायच्यात आपल्याला. आता या फोडींवरती टाकतोय आपण पिठी साखर. म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही आणि ओलावा राहणार नाही. एकदम ड्राय होईल असं मोकळी. बघू शकता आपली कँडी खूप छान झाली होती. एकच सांगेल मी 2च कैरीची बनवली. तुम्ही मात्र अर्धा किलो कैरीची बनवून ठेवा. मी डबल कुटाणा केला. तुम्ही एकदाच करा. पण खूप टेस्टी आणि खूप छान लागते ही कँडी. जरूर बनवा. एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही. काचेच्या बरणीत ठेवली तरी चालेल. मस्त जास्त दिवस छान टिकेल. फ्रीजमध्ये काहीही ठेवायची गरज नाही. वरच्यावरच राहील. ही कँडी वर्षभर टिकेल याची गॅरंटीच घेऊ नका. एवढी टेस्टी लागते. येतच आता सर्वजण खातच राहतील. खूप टेस्टी. जरूर बनवा आणि एन्जॉय करा. वर्षभर कैरीचा आनंद घ्या. चला भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय.